गातय गाणं तिचा बघून मुखडा हसरा हा हसरा. तू ही रेचं शानदार म्युझिक लॉन्च झालेलं आहे आणि आता तू ही रेचे तिघही माझ्यासोबत आहेत आणि अत्यंत गॉर्जस आणि हँडसम दिसत आहे दोघंही. आणि सई इज जॉईनिंग अस. तेजस्विनी, आजचं हे रूप, हेच रूप पाहण्यासाठी हा सिनेमा तू केलेला आहेस. कदाचित हेच रूप दाखवण्यासाठी दादानी मला या सिनेमात घेतलं आहे. व्हेरी प्राऊड. आज खरं तर आमचा दिवस नाही आहे, आज सगळ्या म्युझिशियन्सचा दिवस आहे, सिंगर्सचा दिवस आहे, लिरिसिस्टचा दिवस आहे. तर पण व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि खूप आनंद होतो जेव्हा इतक्या उत्कृष्ट म्युझिक असलेल्या फिल्मचा तुम्ही भाग असता. कारण आमच्या तिघांसोबत म्युझिकसुद्धा एक कॅरेक्टर प्ले करतं फिल्ममध्ये कंटिन्युअसली. आणि एकही गाणं चित्रपटात उगाच असं म्हणून नाही आहे. इट टेक्स द स्टोरी फॉरवर्ड. प्रत्येक गाणं हे स्टोरीला पुढे नेतं आहे आणि प्रत्येक गाणं हे रिलेशनला बिल्ड करतं आहे. सो काय म्हणू आपण त्याला, मी अख्ख्या म्युझिशियन टीमला खूप शुभेच्छा देईन या निमित्ताने. आणि थँक्यू फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस. आणि आजचा जो ड्रेस आहे त्या ड्रेसचं वर्णनही आम्हाला कर, ते दाखव आम्हाला पूर्ण. ओके. ओके. एक नवीन ब्रँड मार्केटमध्ये आलेला आहे. त्या ब्रँडचं नाव आहे तेजाज्ञा. त्या ब्रँडमध्ये खूप उत्तम साड्या, उत्तम डिझायनर कपडे, डिझायनर ड्रेसेस वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. इट्स www.tejadnya.com. थँक्यू स्वप्नील. इट इज रिअली माय ब्रँड. माझा साडी ब्रँड आहे तो. तर त्यामुळे थँक्यू स्वप्नील फॉर माझ्यासाठी माझा साडी ब्रँड आहे, रादर सगळ्यांसाठी. थँक्यू स्वप्नील फॉर प्रमोटिंग इट. आणि आजच्या ड्रेसचंही, आजच्या ड्रेसचं खासियत म्हणजे रादर सईचा पिंक ड्रेस पिंक आहे त्याच्यात, ते गोल्डनच्या खाली पिंक आहे. ओके. तर तो तू ही रेची थीम आहे व्हाईट अँड पिंक. सो द गर्ल्स आर इन द पिंक अँड द बॉय इज पिंक, सो ही इज वेअरिंग व्हाईट. ओके. सुंदरा जावी कशी, सुंदरा जावी कशी, अप्सरा जशी भेळीमध्ये गजरा. आजच्या अख्ख्या कार्यक्रमाचं अँकर स्क्रिप्ट हे शॉर्ट हँडमध्ये ह्याच्यावर लिहिलेलं आहे. तुम्ही जर हे वाचलं तर ती सही कसं डायलॉग कसं म्हणाले असेल. आणि इथून पुढे आपण बोलवणार आमंत्रित करत आहे. खूप चढलेलं आहे आज सगळं. आज वेटिंग. आज नाही, नेहमीच चढतात. आणि या ड्रेस विषयी सांगावा. ऋतिका जगनानीचा ड्रेस आहे हा. आणि इट्स डिझाईन्ड बाय हर. आणि मला असं वाटलं की आमची थीम पिंक आहे, कारण ड्रीम फ्लॉवर गर्ल आहे मी, त्याच्यामुळे पिंक आणि गोल्ड आणि खूप जास्त फेमिनिन असलेला असा हा बॅकलेस ड्रेस मी घातला आहे. सो मला आवडतं या ड्रेसमध्ये, कारण तू खूप चमकते. हो, कारण मी एवढा ड्रेस सांभाळू शकत नाही खूप वेळ. थोड्या वेळाने तुम्हाला बघशील तर मी पायात स्लिपर आणि मी अशी कुठेतरी कंटाळून बसलेली दिसेन, पण आज मला तसं करता येणार नाही कारण हा ड्रेस खूप सुंदर आहे. आणि अर्थात सई सुंदराचा दिवस आहे, त्यामुळे सई सुंदर दिसते आज. आणि स्वप्नील, तेजू म्हणली की तू पिंक आहेस त्यामुळे तू व्हाईट शर्ट घातलायस, तर काय म्हणजे ब्लशिंग अवॉर्ड. मी अख्खे 30-35 दिवस जे काही शूट केलं सगळं ब्लशच केलं, कारण एकीकडे सई आणि एकीकडे तेजू, दोन सुंदरासोबत. मी आत्ताच कोणाला तरी सांगत होतो की इतक्या दोन सुंदर मुलींबरोबर काम करायचं आणि त्याचे कोणतरी पैसेही देत आहे, ह्याच्यापेक्षा देव अजून किती प्रसन्न होणार तुमच्यावर. सो यू गेट टू रोमॅन्स दीज ब्युटीज अँड समबडी ॲक्च्युली पेज यू फॉर इट. खूप भारी वाटतं. अजून एका संजयच्या फिल्मचं म्युझिक लॉन्च आणि खूप आनंद या गोष्टीचा आहे की परत एकदा वी आर ऑल अ पार्ट ऑफ द फिल्म. मला असं वाटतं की मला प्रांजळपणे असं वाटतं की आज आमचा दिवस नाही, आज दिवस म्युझिशियन्सचा आहे, सिंगर्सचा आहे, लिरिसिस्टचा आहे, म्युझिक डिरेक्टर्सचा आहे. वी आर जस्ट हिअर टू ॲड आर ब्लेसिंग्स आणि आर विशेस टू देम. गुलाबा
गोऱ्या गाली तू चालली. गाणी सुंदर झालेली आहेत, पण ती गाणी सुंदर दिसत आहेत ती तुम्हा तिघांमुळे. त्यामुळे अर्थात तुमचं फेवरेट गाणं कुठलं आहे, किंवा सगळीच असतील, पण त्या गाण्यांविषयी, त्या गाण्यांचं आणि तुमच्या नात्याविषयी. एक गाणं सांगायचं असेल तर मला, एकच गाणं सांगायचं असेल तर मला सगळा अल्बम आवडतो, पण माय फेवरेट सॉन्ग अदरवाईज इज तोळा तोळा. गाणं माझ्यावर पिक्चराईज झालं आणि म्हणून ते माझं फेवरेट नाही आहे, पण इट्स व्हेरी माय काइंड ऑफ सॉन्ग. इट्स मशी, रोमॅन्टिक, इट्स मी. सो म्हणून मला तोळा तोळा खूप आवडतो. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, क्या करूं मेरे शौक है कुछ अजीब से. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. खूप रोमॅन्स असा पाहायला मिळणार आहे. आणि आता मगाशी तुम्ही स्टेजवर बोललात की सई आणि स्वप्नीलचा रोमॅन्स या आधीच्या फिल्ममध्ये तेवढा नाही पाहायला मिळणार आहे, तेवढा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे खरं आहे का? सईने मला सांगितलं की याबद्दल तू कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये काहीच बोलायचं नाही, सगळं मी बोलणार. सो वेट अँड वॉच. म्हणजे असं होणार आहे. की म्हणजे उत्सुकता आणखी वाढलेली आहे. अर्थात सई, तुझं फेवरेट गाणं कुठलं आहे? अर्थात सई सुंदरा असेल ऑफकोर्स. आणि जीव का सांगना आदर्श शिंदेनी गायलेलं गाणं आहे, अमित राजनी कंपोज केलं आहे आणि गुरु ठाकूर यांनी लिहिलं आहे. इट्स अ ब्युटिफुल सॉन्ग. मी या गाण्याच्या रेकॉर्डिंगला गेले होते आणि माझ्या आयुष्यातले खूप ग्रेट एक्सपिरियन्सपैकी हा एक्सपिरियन्स होता. खूप सुंदर गाणं आहे. देवा काळजाची हाक तुला आवडलं नव्हतं ना? का आवडलं होतं का? आवडलं होतं मला. टिकटिक आवडलं नव्हतं. टिकटिक आवडलं नव्हतं. पण आता इथे तुला कुठलं गाणं नाही आवडलं तेही सांग. कुठलीच गाणी नाही आवडत, ॲव्हरेज आहेत सगळी गाणी. म्हणजे सगळी सुपरहिट होणार आहेत. येस. आणि तेजू, तुला कुठलं गाणं आवडलं? तुझ्यावर कुठलं गाणं चित्रित झालं? माझ्यावर 2 गाणी चित्रित झाली. एक तर गुलाबाची कळी आणि तोळा तोळा. मला कुठलं आवडलं असं नाही सांगता येणार, कारण 5ही खूप वेगळ्या जॉनरची गाणी आहेत आणि काय गायली आहेत आणि हाऊ वेल कंपोज, हाऊ वेल रिटन. इतकी सुंदर लिहिलेली गाणी आहेत. म्हणजे आदर्शचा इतका पहाडी आवाज कसा सांगण्यामध्ये आहे, तर त्यामुळे मला ते गाणं एक खूप विशेष आवडलं. गुलाबाची कळी समहाव आय डोंट नो, लगेच पाय ना असे टॅप व्हायला लागतात. म्हणजे गाणं लागलं की टॅप व्हायला लागतात. तो मला असं वाटतं की हे एक श्रेयच आहे कुठल्याही गाण्याचं. म्हणजे वेन युअर फीट स्टार्ट स्टॅपिंग ऑटोमॅटिकली, मला असं वाटतं तुमचं ते गाणं हिट आहे हे ठरलेलं आहे. तर त्यामुळे ते आणि तोळा तोळा इज तो चुम्मा गाणं, नॉट बिकॉज इट इज पिक्चराइज्ड ऑन मी अँड स्वप्नील, पण ते खरंच गाणं लोकांच्या तोंडात बसणार आहे. चावी लागते म्हणतो ना आपण, तर ते गाणं ऐकलं की एक चावी लागते. तर त्यामुळे इट इज अ वंडरफुल सॉन्ग. आणि अजून ते लॉन्च व्हायचं आहे, पण आय एम शुअर ते लॉन्च झाल्यानंतर चार्ट बस्टर्सवरती नंबर 1च घेईल. स्वप्नील, गुलाबाची कळी एक वेडिंग सॉन्ग मराठीत, असं एक आम्हाला एकदम असं छान असं बॉलिवूडची आठवण आली. हे असे सगळे एकदम शानदार नटलेले आहेत आणि रोमॅन्सही चाललेले आहे त्या गाण्याला पॅरलल असा. तर हे गाण्याचा अनुभव कसा होता? अप्रतिम होता. तू म्हणलीस तसं फेस्टिव्ह गाणं आहे, लग्नी गाणं आहे. आणि लग्नी गाण्यामध्ये जे जे गरजेचं असतं ते म्युझिक तसं आहे, त्याचं व्हिज्युअल्स तसं आहेत, पिक्चरायझेशन तसं आहे, तेजू तशी आहे, मी तसा आहे. मला या पलीकडे जाऊन ॲड करावं असं वाटतं की जर तू त्याचा ठेका पाहिलास तर तो खूप गरबाचा ठेक आहे, दांडियाचा ठेक आहे. तर मला असं वाटतं की मराठी म्युझिक लवर्सना या नवरात्रीला एक हक्काचं मराठी दांडिया सॉन्ग मिळालं ना. तू गाणं ऐकलंस तर तुला कळेल मी काय म्हणतो ते. आणि सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, कारण असं गाणं मी कधी केलं नव्हतं माझ्या जे काही छोटंफार 7-8 फिल्मचं करिअर होतं त्याच्यात. सो एक व्हॅल्यू एडिशन वाटली की डान्स नंबर, गरबा डान्स नंबर, नुसता डान्स नंबर नाही तर लग्नी गाणं आहे, पण त्याचा ठेका आहे ना, इज व्हेरी दांडिया, इज व्हेरी म्हणजे 9 दिवस एक घुमो नाचो तसं गाणं आहे. अँड इट्स ग्रेट टू बी पार्ट ऑफ द सॉन्ग. आणि सई, तू मिस केलंस का त्या गुलाबाच्या कळी गाण्यात नसणं? नाही, खरं तर तिथे माझी गरज नाही आहे. दोघेही मला त्या गाण्यातला एक मोंटाज आहे. स्वप्नील गुलाबाची पाकळ्या हे करत असतो आणि तेजू, तो मोंटाज माझा सगळ्यात आवडता मोंटाज आहे. आणि त्यांचा तो
ब्रेसलेट अडकण्याचा शॉट, त्यामुळे त्याच्यात माझी काही गरज नव्हती आणि त्या दोघांनी जस्टिस केला आहे गाण्यात. आणि उर्मिला धनगरचा आवाज इज मॅजिकल आणि वैशाली सामंत एक हसली आहे त्या गाण्यामध्ये, दॅट इज आउटस्टँडिंग. त्यामुळे मला खूप आवडतं ते गाणं. तुहिरेचा म्युझिक लॉन्च सोहळा तितकाच शानदारपणे पार पडलेला आहे आणि संपूर्ण म्युझिक टीम आता माझ्या सोबत आहे. सगळेच गुलाबी रंगात आणि व्हाईट रंगात सजलेले आहेत असं मला दिसत आहेत. सगळ्यांसारख्याच खूप छान छान भावना आहेत, कारण गुलाबाची कळी, गुलाबाचं जे तू आता म्हणलीस की एकदम फ्रेश वाटतं आहे, तसंच आम्हाला देखील खूप फ्रेश वाटतं आहे. सगळ्यांसारखं मी देखील आज काही नवीन गाणी मी देखील ऐकली आणि इतकी सुंदर गाणी झालेली आहेत. सगळ्यांना खूप मजा येणार आहे. मला असं वाटते मोठी ट्रीट आहे तू हिरे सगळ्यांसाठी. मला या सगळ्याचा एक भाग होता आला, याचा विशेष आनंद आहे. आणि वैशाली तू पण आज गुलाबाची कळी सारखी. हा, म्हणजे आज कंपल्सरी गुलाबाची कळी बनवून जायचं होतं. एक गाणं इतकं अशी सूचना होती, इतकं सिरियसली घेतलंय गाणं. गुलाबाची कळी म्हणजे गुलाबी 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 सगळं गुलाबी आहे इकडे. इट्स अ नाईस फिलिंग. इट्स लाईक खूप छान पार्टी आहे ही आणि तितक्याच गोडपणे गाण्याची रिलीज पण झाले. सगळी गाणी छान आहेत, मला आवडली. की तुही रे या नावाला साजेसं असं याचं म्युझिक आहे असं मी म्हणेन, की एक मराठी ऑडियन्सला ट्रीट असेल ही सगळीच गाणी असं मला वाटतं आहे. अमित राज आणि संजय जाधव हे एक पॅकेज असतं आणि पुन्हा एकदा एक नवीन शानदार गाण्यांची ही सगळी टीम आलेली आहे. दादा का बडप्पन आहे, मी म्हणेन की आम्हाला तो सतत आम्हाला घेतो त्यासाठी. पण एवढंच सांगेन की ही फिल्म टिपिकल संजय जाधव फिल्म नाही आहे. ही खरंच खूप वेगळी फिल्म आहे. आफ्टर दुनियादारी, आफ्टर प्यार वेल स्टोरी, मला असं वाटतं की ही एक आगळी वेगळी संजय दादांची वेगळीच फिल्म येणार आहे. कारण संजय जाधव एक वेगळा दिसणार आहे याच्यामध्ये, पण ॲट अ सेम टाईम गाणीही तशीच वेगळी झाली. गाण्यांची सगळी हे पण रचना वेगळी आहे किंवा गाणी एक वेगळी ऐकायला मिळतात. ॲब्सोल्युटली खूप वेगळा फ्लेवर आहे आणि वेगळा कलर आहे त्या गाण्यांना आणि मजा आली करताना. आमचे गुलाबाची कळी आजकाल खूप चालतं आहे गाणं आमचं आणि वैशालीने खूप सुंदर गायलं आहे, उर्मिलाने खूप सुंदर गायलं आहे, त्यामुळे एक मजा येते. ॲट अ सेम टाईम माझं एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे बेलाबरोबर, तर ते एक खूप चाललं आहे आणि फर्स्ट टाईम मी लव्ह सॉन्ग गायलं आहे ॲज अ सिंगर म्हणून, तर ते एक माझ्यासाठी पण एक वेगळं एक मजेशीर गोष्ट आहे. आदर्श, पुन्हा एकदा संजय जाधव, अमित राज आणि तू. खूप मजा येते. आज तुहिरेचं मस्त म्युझिक लॉन्च झालं आहे आणि माझी 2 गाणी आहेत फिल्ममध्ये. वेगळा जॉनर तुम्हाला ऐकायला मिळेल. अमित दादाने जसं सांगितलं की परंपरा आहे, आदर्श शिंदे, अमित राज रडकं गाणं करणार, रडकं गायक गाणार आणि मी रडणार, जोरात रडणार आणि हो, तर खूप मजा आहे. तसं एक गाणं सॅड सॉन्ग रेकॉर्ड झालं आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या स्टाईलचं गाणं जे शशांक दादांनी कंपोज केलं तेही मी गायलो आणि मला खूप मजा आली की असं काहीतरी गाणं मला परत गायला मिळालं आणि या फिल्ममध्ये गायला मिळालं. कारण की असं गाणं मी म्हणजे आत्तापर्यंत मला आठवत नाही की फिल्ममध्ये कुठल्या मी गायलो असं. आणि शशांक दादाबरोबर खूप कामं केली आहेत, बट असं काहीतरी गाणं आणि त्याच स्टाईलचं गाणं, त्यांची स्टाईल फोक सुपर्ब करतात ते. बाकी खूप चांगलं करतात, बट एक बाज असतो. माझी जशी स्टाईल आहे की फोक करतात, ते फोक खूप सुंदर करतात आणि त्या गोडव्यातलं गाणं आणि तसं ते तितकं रॉ, तितकं फ्रेश सॉन्ग मी गायलो. हे सुंदर असावी कशी, सुंदर असावी कशी अप्सरा जशी वेणीमध्ये गजरा, हे शिवार गातय गाणं, सार शिवार गातय गाणं, तिचा बघून मुकडा हसरा, हा हसरा, नन्ना ना 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 नन्ना ना 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 ना, हे सुंदरा. तुहिरेच्या अल्बममध्ये एक शानदार असं वेडिंग सॉन्ग पण आहे आणि गुलाबाची कळी, या सगळ्या गुलाबाची कळी झालेल्या आहेत आणि त्याला काय म्हणायचं आपण आता, पांढरा कळा या लागल्या जेव्हा ते गाणं होऊन जाऊ दे. कुण संग कुठं कशी कधी कधी कळेना, कुण संग कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी कधी
कधी कधी कधी कधी देतो कोणी नजरेचा इशारा, कोणी हरपून देह भान त्यात गुंततो. ओ गुलाबाची कली बघा हळदीन माखली, ओ आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. हे सांगायला आवडेल की संजय दत्ताच्या फिल्ममध्ये माझं पहिल्यांदाच मी गाते आणि त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट आहे. तू जसं म्हणलीस तसं फिल्मचं म्युझिकसुद्धा तितकंच त्याचं स्पेशल असतं. तसंच सगळीच गाणी आत्ता आपण ऐकली. माझं जे गाणं आहे त्याच्यात ते तोळा तोळा हे गाणं आहे, जे गुरु ठाकूरने लिहिलं आणि अमित राजने संगीतबद्ध केलेलं गाणं आहे. आणि गाण्याचे शब्दच इतके छान आहे ना, तोळा तोळा, की लोकांमध्ये एक, मी जेव्हा सांगितलं की या शब्दाचं गाणं आहे तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक एन्झायटी आपोआपच वाढत होती की तोळा तोळा म्हणजे काय एक्झॅक्टली गाणं आहे. तर आय थिंक शब्द फार गोड आहेत. म्हणजे काय का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, आपण एक तोळा सोनं जसं म्हणतो तसंच एका तोळ्या तोळ्याने जीव झुरतोय, ही कल्पनाच खूप सुंदर आहे असं वाटतं मला. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फिर फिरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फिर फिरतो. तू ही रे हा सिनेमा जितका रोमॅन्टिक आहे तितकीच रोमॅन्टिक जोडी आता माझ्या सोबत आहे. सायली आणि पंकज दोघंही सोबत आहेत. आणि काय तू ही रे आम्हाला तर खूप रोमॅन्स भरलेला दिसतोय. तर आता गाणी पण तितकीच रोमॅन्टिक झालेली आहेत का, काय आहेत? गाणी खूप छान आहेत. ओव्हरऑल एक अल्बम लोकांनी विकत घेऊन ऐकावा असं परत तू ही रेची गाणी अशी आहेत, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. अमित, शशांक नवीन ॲड झाला आहे या तुहिरीमध्ये, पंकज, तिघांनी पण खूप सुंदर गाणी केली आहेत. म्हणजे परत एकदा सगळे लोक कान टवकारून ऐकू शकतील इतकी सुंदर गाणी. आणि पंकज, संजय जाधव आणि पंकज पुन्हा एकदा ऐकत हो एकत्र. आणि मी दादांचं तिसरी फिल्म करतोय आणि मला दरवेळेस कळतं की मला दादांना काय पाहिजे कळलं, पण ते नसतं कळलेलं. तर जेवढं मी दुनियादारीचं स्ट्रगल केलं होतं चाली बनवण्यासाठी त्यांनी रिजेक्ट केलं तेवढंच दुनियादारीला स्ट्रगल केलं होतं असं पंकजचं म्हणणं आहे. आणि आता ती गाणी ऐकून अर्थात कोणालाही हा विश्वास बसणार नाहीये, तेव्हा स्ट्रगल केलं होतंस. तर मग यश कसं काय म्हणतात? या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर गाणं हे वेगळं आहे कारण की ही सिच्युएशन युजली मराठीमध्ये नसते. आणि दुसरी अजून गोष्ट अशी की या गाण्याची प्रोसेस पूर्ण उलटी झाली आहे. म्हणजे गाणं आधी शूट झालं विदाऊट साऊंड, गाणं लॉक झालं, गाणं DIला गेलं, म्हणजे गाणं लॉक झालं आणि बोलले की आता हे गाणं आहे, हे व्हिज्युअल आहे आणि याच्यावर तू आता गाणं बनव. तर त्याच्यामुळे हा अनुभव मी पहिल्यांदा शिकलो. म्हणजे हा अनुभव म्हणता येणार नाही, हा लेसन होता जो मी तर जो मला हे शिकता आला आणि दादांमुळे झाला तो. आणि यातही तुझी लकी सिंगर आहे तुझ्यासोबत, सायली पंकज. हो म्हणजे हे कसं ठरवून नसतं, पण युजली असं होतं की मी गाणं करतो आणि दादा म्हणतात सायलीकडनंच गाऊन घेणं आणि मग सायली गाणं गाते. सायली, आता टिकटिक वाजली, आता आता काय असणार आहे, आता काय धडधड वाढणार आहे कुठली? आता आता नको नको म्हणतीये मी या गाण्यातून. नको नको ना रे असा अबोला रे, उदास तू का ते मला कळेना रे. नको दुरावा तू मिठीत येणारे, मिठीत घेणारे. क्या बात है, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुहिरेचा अल्बम सुद्धा यशस्वी होईल अशी आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू, थँक्यू सो मच.